जसो समचरण सरोज सांद्र नीलांबुजाभं जगन्निहित पाणिव मंडन मंडनान तरुण तुलसी माला कंधर कंजनेत्र सदयदवलहास विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचेत्यला दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक ही पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार
आनंदे निर्भर डुल्लतसो. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेने अलंकापूर पीठाधीश्वर ज्ञानी यांचे राजे, योगी यांची माऊली, साधकांचे मायबाप, मुक्त तेजोनिधी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय भगवान, सकल हृदय सम्राट श्री संत जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या कृपा आशीर्वादाने, स्वानंद सुकुणिमासी सद्गुरु जोग महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अतिशय सुंदर देखना नेत्रदीपक नयनरम्य भक्ती सोहळा आपल्या या पवित्र नगरीमध्ये चालू आहे. त्या निमित्ताने आजच्या कीर्तनाची सेवा समस्त जुन्नरकर भजन मंडळ व तसेच युवा मित्र तरुण मंडळ अध्यक्ष आमचे सुरेशजी चौधरी साहेब, उपाध्यक्ष कैलासजी महाकाळ यांच्या माध्यमातून माझे सन्मित्र मृदंगाचार्य अमोलजी महाकाळ यांच्या माध्यमातून हा संकीर्तनाचा सुयोग माझ्या वाटेला आलेला आहे. स्वतः महाराज उपस्थित आहे मृदंग वाजवण्याकरता. माझ्या उजव्या बाजूला महाराष्ट्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही गुणीजन लोक आहेत, जे आपल्या कलेच्या आविष्काराने लोकांना मंत्रमुग्ध करतात, आणि संप्रदायामधल्या गुणीजनांची यादी जेव्हा तयार होते तेव्हा त्या यादीमध्ये एक नाव घातल्याशिवाय ती यादी पूर्ण होत नाही. ते नाव आहे आदरणीय गजानन बाबा खोंड. अतिशय सेवावृत्ती आहे अंतकरणामध्ये, संप्रदायाची सेवा अविरत नाही ते करतायत. त्यांच्या चरणी माझा माथा विनम्र करतो. माझ्या उजव्या डाव्या बाजूला अनेक या ठिकाणी गायनाचार्य मंडळी उपस्थित आहे. माऊली महाराज यांचा ऋषी आहे. ऋषी तू चांगला गातो मला असं समजलं. क्या बात. ही सगळी मंडळी आहे. अतिशय देखणा उत्सव चालू आहे. या सप्ताहाचं सौंदर्य फक्त कलाकार लोक नाही आहेत, या सप्ताहाचं सौंदर्य फक्त साऊंड सिस्टीम नाही आहे, तर या सप्ताहाचं खरं सौंदर्य या कीर्तनामध्ये हे लहान लहान मुलं टाळ घेऊन उभी आहे. हे या सप्ताहाचं खरं सौंदर्य. त्या लहान लहान मुलींना आणि या मुलांना मी मनापासून धन्यवाद देतो. या सप्ताहाचं सौंदर्य वाढवलं त्यांनी, आणि विशेषतः माझ्या माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहे. तुमच्याही चरणी माझा माथा विनम्र करतो. उपस्थित पुरुष वर्ग, तरुण बांधव, कॉलेजमध्ये आणि विद्यापीठा स्तरावरती एज्युकेशन घेणारे युवक आणि युवती सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग विनम्र अभिवादन करून चिंतनाकरता सुरुवात करूया. विडल विडल. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय समाजामधल्या श्रीमंत लोकांना, सत्ताधीशांना आणि एज्युकेटेड लोकांना एक महत्त्वाचा प्रश्न पडला, आणि त्या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर महाराज या अभंगामधून सर्वांना देत आहेत. मानवी जीवन जगत असताना, याचा बोलताना विकोचा लेवल कमी करा, साधा आवाज ठेवा, बोलताना गाताना वाढवत चला. मानवी जीवन जगत असताना तो मनुष्य कोणत्याही क्षेत्रामध्ये वावरत असेल, त्याचं क्षेत्र सामाजिक असेल, त्याचं क्षेत्र राजकीय असेल, त्याचं क्षेत्र वैज्ञानिक असो, शैक्षणिक असो अथवा आध्यात्मिक असो, तो कोणत्याही वर्णातला असो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणत्याही वर्णातला असो, कोणत्याही जाती धर्मातला असो, तो हिंदू असो, तो मुसलमान असो, तो ख्रिश्चन असो अथवा तो बौद्ध असो, किंबहुना तो कोणत्याही देशातला असो, या अवनी तलावरती माणूस म्हणून जो जो जन्माला आलेला आहे, त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, सुख, समाधान, शांती या गोष्टीची प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येकाला या गोष्टीची फक्त गरजच नाही, नुसती आवड नाही, आवडही आहे आणि गरजही आहे. आवड वेगळी असते आणि गरज वेगळी असते. आपण सर्व लोक एज्युकेटेड आहात, उच्च शिक्षित आहात असं मी गृहीत धरतो, आणि म्हणून काही संवाद आपल्याशी करतो. मला सांगा,
की मानवी जीवन जगत असताना जेवण करणं या पोटाची गरज आहे का आवड आहे? गरज आहे, बरोबर. जेवण केलंच पाहिजे, अन्नमय प्राण आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जिवंत राहू शकत नाही. जेवण करणं पोटाची गरज आहे, याला गरज म्हणतात. आणि जेवण केल्याच्या नंतर तंबाखू खाणं काय? आवड आहे, याला आवड म्हणतात. कपडे स्वच्छ धुवून घालणं मानवी शरीराची गरज आहे, याला गरज म्हणतात. पण धुतल्याच्या नंतर तो प्रेस पाहिजेच, त्याला इस्त्री पाहिजे, हे काय? आवड आहे. आवड आहे. ज्याची त्याची आवड आहे. कोणी करतं प्रेस, कोणी करत नाही. पुढचा प्रश्न, आता पुढचा प्रश्न जरा व्यवस्थित ऐका आणि उत्तर मला व्यवस्थित द्या. मानवी जीवन जगत असताना मनुष्याला दारू पिण्याची गरज आहे का आवड आहे? आणि मला तुमच्याकडनं येऊ द्या उत्तर, मला इकडनं तर नाही पाहिजे, तुमच्याकडनं पाहिजे. मला काय आवड? असं आवड आहे? लोक आवडीन दारू पितात. तुमच्या गुजरातमध्ये माहिती नाही कसं आहे, तर महाराष्ट्रात तर नाही असं. बरं, तुमच्या मताचं खंडन करतो मी, तुमच्या मताचं खंडन करतो. तुम्ही जर म्हणत असाल की दारू पिण्याची लोकांना आवड आहे म्हणून लोक पितात, तर एखादा आवडीचा पदार्थ जसा बापाला आवडतो तसा तो आपल्या घरात मुलांना देतो, आपल्या पत्नीलाही देत असतो, बरोबर आहे. त्याला आवडत असेल आईस्क्रीम, तर मुलांना घेऊन जातो तो, कारण त्याच्या आवडीचा पदार्थ आहे. जर तो आवडीने दारू पित असेल तर तो आपल्या मुलांना का देत नाही? देतो का? तो नाही देत. जगातल्या प्रत्येक बापाला असं वाटतं, मी जरी पित असेल तर माझ्या मुलांना कधीही दारू पिऊ नाही. हे प्रत्येक बापाचं स्वप्न आहे. याचा अर्थ तो आवडीचा विषय नाही, त्याची गरजही नाही. ज्याचा जर छंद लागला, व्यसनाच्या आरी गेला मनुष्य, म्हणून तो पित असतो. त्याची आवड नाही, त्याची गरज नाही. आवड वेगळी आहे आणि गरज वेगळी आहे. तसा आनंद, सुख, समाधान, शांती या गोष्टीची फक्त आवड नाही, तर जगातल्या प्रत्येक मनुष्याला त्याची गरज आहे. आणि त्या गरजेपोटी प्रत्येक मनुष्य धावपळ करतो, लक्षात राहू द्या. त्याची आणि त्याच्या आनंदाची कधी गाठभेट झाली नाही, हा भाग वेगळा आहे. अजूनही माणसाला खरा आनंद आणि सुख भेटलं नाही, हा भाग वेगळा आहे. पण मनुष्याला त्याची प्रत्येकाला गरज आहे. त्याच्या प्राप्तीकरता तो प्रयत्न करतो, अजून त्याला गाठभेट झाली नाही, हा भाग वेगळा आहे. जीवनामध्ये प्रत्येकाच्या विचाराचा भिन्नता वेगळी आहे. दुःखाचा प्रकार भिन्न भिन्न आहे, दुःखाचा विचार भिन्न भिन्न आहे. पण दुःख नाही असं अवनी तलावरती एकही मनुष्य नाही आहे, एकही. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी हो. दुखिया घर बैरागी, दुख के कारण दुख देवने उदरी माया जागी रे. दुखिया दुखिया कोई नहीं रे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना राहत उदास. थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. दुःखावरती विजय प्राप्त केला असा एकही मनुष्य जगाच्या पाठीवर नाही आहे. दुःखावरती विजय प्राप्त करणारा म्हणून माझं वाक्य नीट ऐका. दुःखावरती विजय प्राप्त कोणी केला नाही असं काही नसतं. की मनुष्य श्रीमंत आहे म्हणून त्याला दुःखाचा प्रसंग येत नाही, दुःखाचा प्रसंगाचा संघर्ष करावा लागत नाही, असं काही नाही. मनुष्य सत्ताधीश झाला म्हणजे त्याच्या आयुष्यात दुःखाचे प्रसंग येत नाही असं नाही. दुःखाच्या प्रसंगात मनुष्य खचूनच जातो. तो किती मोठा सत्ताधीश असो, तो किती मोठा श्रीमंत असो, अथवा तो किती मोठा विद्वान असो, अथवा किती मोठा तो गुणीजन असो, दुःखाच्या प्रसंगामध्ये मनुष्य खचून जात असतो. दुःखावरती विजय प्राप्त करणारा माणूस जगाच्या पाठीवर अजूनपर्यंत जन्माला आला नाही, तो कोणी असो. एक महाराष्ट्रातला नेता मुंबईवरनं निघतोय आपल्या गावाला जाण्याकरता आणि विमानात प्रवास.
35 मिनिटाचा प्रवास आहे. कोट्याधीश मनुष्य, जे लोक त्याच्या स्वागताकरता हार घेऊन उभे होते, त्या लोकांना त्याच्या प्रेतावरती ते हार टाकावे लागले. त्याला काय माहिती, आपण आपल्या गावाला चाललोय, जे लोक आपल्या स्वागताकरता उभे आहेत तेच हार आपल्या प्रेतावरती पडतील. त्याला काय माहिती. मनुष्य मेल्याच्या नंतर लोक जाळत असतात. जिवंतपणी आपला मांस जळताना पहिलं जिवंतपणी कल्पना करा तुम्ही. अंगावरचं मांस चढत होतं, उघड्या डोळ्यांनी पाहिलं. हाडाचा सापला, शरीर उघडं पडलं, पूर्ण मांस जडून हाडं उघडे पडले, हे स्वतः डोळ्यांनी पाहिलं. लोकांचा प्राण गेल्याच्या नंतर लोक जाळतात. याच्या शरीरावरचा कातडा अगोदर चढलं, नंतर तो मेला. अंगावरती शार येतात, कल्पना जरी केली तरी. किती मृत्यू भयंकर असतो, किती वाईट असतो. सावडून आणावं लागलं, कोणता देह आहे हे लक्षातही आलं नाही. ना शेवटची आंघोळ, ना शेवटचं कोणाचं दर्शन, ना शेवटचं 2 थेंब पाणी मुखामध्ये पडलं. असं काही नाही की मनुष्य सत्ताधीश झाला, श्रीमंत झाला म्हणजे दुःखाचा प्रसंग आयुष्यात येत नसतो, असं नाही. दुःखावरती विजय कोणी प्राप्त करू शकत नाही. पुढचं वाक्य बोलतो बारके नाही का, विमानात बसण्याकरता पैसे लागतात, पण ते विमान जमिनीवर उतरण्याकरता भाग्य लागतं महाराज. पुण्य असल्याशिवाय मनुष्य खाली उतरत नाही, वरच्यावरच निघून जातो. उतरायला भाग्य लागतं, पुण्य लागतं. दुःखावरती विजय प्राप्त झाला असा एकही मनुष्य जगाच्या पाठीवर नाही आहे. तो सगळं काही प्राप्त करू शकतो, दुःखावरती विजय नाही प्राप्त करू शकतो. या जगाच्या पाठीवर दुःखावरती विजय प्राप्त केला कोणी, तो एकच वर्ग आहे. त्यांना संतांचा वर्ग म्हणतात, त्यांना साधूचा वर्ग म्हणतात. संपला विषय. साधूने फक्त जगावरती दुःखावरती विजय प्राप्त केला. साधूने त्यांच्या आयुष्यात किती दुःख आले तरी त्या दुःखाच्या प्रसंगात सुद्धा ते हसत होते. त्यांनी दुःख फसवलं ते आणि दुःखावरती विजय प्राप्त केला. बरे झाले देवा, निघाले देवा. बरे या दुष्काळ पिढा गेली. पत्नी मेल्याच्या नंतरही बरं झालं म्हणणारा महात्मा या जगाच्या पाठीवर एकच आहे, त्यांचं नाव जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. दुःखावरती विजय प्राप्त करू शकत नाही मनुष्य. अमेरिकेमधला दृष्टांत आहे. एक डॉक्टर होते, त्याच्याकडे अनेक लोक जायचे तपासण्या करता. तो मनोरुग्ण तज्ज्ञ होता. ऐका, एखाद्या माणसाला जर बेचैन असेल, तो मनुष्य नैराश्य आलं असेल, तर त्याच्या जीवनातला आनंद निर्माण करण्याकरता तो सल्ला द्यायचा, योग्य सल्ला. आणि त्याचा सल्ला ऐकला की पेशंट दुरुस्त व्हायचा आणि त्या सल्ल्यानुसार जीवन जगायचा, जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हायचा त्याला. एक पेशंट त्याच्याकडे गेला, थोडंसं 5G आहे म्हणून तो बारके नाही का. पेशंट त्याच्याकडे गेला. तो म्हटला, डॉक्टर साहेब, माझ्याकडे गाडी, बंगला, पैसा, प्रतिष्ठा, मान सन्मान सगळं आहे, तरी झोप लागत नाही, बेचैन आहे माझं जीवन, औदासीन्य आहे माझ्या जीवनामध्ये, नैराश्य आहे, आनंद गमावून बसलो, आनंदाचं वातावरण परत निर्माण व्हावं म्हणून काहीतरी सल्ला द्या. त्या डॉक्टरने सांगितलं, तुम्ही एक काम करा, आपल्या शहरामध्ये दर रविवारी एक सत्संग असतो, तुम्ही त्या सत्संगाला जा, त्या महाराजांच्या सत्संगाला जा. त्या महाराजांची क्रांती अशी आहे त्या महाराजांची की त्याच्या सत्संगामध्ये 2 तास मनुष्य बसला की आनंदी होतो, प्रसन्न होतो, सगळं दुःख विसरून जातो आणि प्रसन्न चित्ताने घरी जात असतो. तुम्ही काय करा, अगोदर त्या महाराजांच्या सत्संगाला जा. त्याचा सत्संग ऐकल्याच्या नंतर तुमच्यामध्ये काही परिवर्तन होतं, मला परत येऊन भेटा. तो पेशंट म्हटला, डॉक्टर साहेब तुम्ही कधी गेले का त्या सत्संगाला? डॉक्टर म्हटला, मी कधी गेलो नाही, पण मी असं ऐकलेलं आहे, ही त्या महाराजांची क्रांती आहे. तो पेशंट म्हटला, डॉक्टर साहेब ते सोडून दुसरं काही सांगा, मी त्या सत्संगाला जाऊ शकत नाही. डॉक्टर म्हटलं, न जाण्याचं कारण तर सांगा. तो पेशंट म्हटला, तो सत्संग करणारा महाराजच मी आहे. माझ्या सत्संगाने लोक प्रसन्न होतात, मी दुःखी किती आहे त्यांना काय माहिती आहे. माझ्या दुःखाचं ओझं त्यांना सांगून फायदा काय? मी ज्या दुःखात बुडालेलो आहो त्याची त्यांना गणना नाही, त्यांना माहिती सुद्धा नाही आहे. त्यांच्यापेक्षा 1000 पटीने दुःखी मीच होत आहे. स्वतःच्या विद्वत्तेने, स्वतःच्या शब्द कौशल्याने
स्वतःच्या कलेने लोकांना तासनतास बसून ठेवणारी माणसं स्वतः कधी दुःखी असतात ते कोणापुढे सांगू शकत नाही. असं काही नाही आहे की मनुष्य काही फार मोठा विद्वान झाला आणि फार मोठा सत्ताधीश झाला म्हणजे तो दुःखावरती विजय प्राप्त करून बसला असं नाही होत. तो प्रत्येक आपापल्या आयुष्यात दुःखी असतो. दुःखावरती विजय प्राप्त केला कोणी ज्याने भक्ती क्षेत्रामधला परमोच्च आनंद प्राप्त केला त्यांचं नाव संत आहे, त्यांचं नाव साधू आहे. काही जीवनामध्ये प्रसंग येऊ त्यांना काही फरक पडला नाही. सुख दुःख समान सकड जीवाचा कृपाड ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. काही प्रसंगाला आयुष्यामध्ये दुःखावरती त्यांनी विजय प्राप्त केला, काही त्रासच झाला नाही. मला आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पुराणमधला मकरंद जसा दरवळत असतो ना तसा साधूच्या जीवनातला आनंद असा दरवळत राहतो. त्यांना काही फरक पडत नाही दुःख कसलंही हो. आमच्या आयुष्यात सगळं आहे पण आमच्या आयुष्यात समाधान नाही. गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, आम्ही समाधानी नाही आहोत. आमच्या आयुष्यात सतत तक्रारी आहे, सतत तक्रारी. माणसाने घरात किती वस्तू आणू द्या, किती वस्तू, तर बाईचा स्वभाव आहे एवढ्या वस्तू आणूनही बाई म्हणते घरात वस्तू कमीच आहे. बाईचा स्वभाव असा आहे महाराज, बाईच्या अंगावरती तुम्ही किती दागिने करून द्या, किती दागिने, बाई कधीच म्हणणार नाही आता बस झालं, यावर्षी अजिबात कोणता दागिना करायचा नाही अशी कधीच म्हणणार नाही. माझे गुरु महाराज नेहमी विनोदाने म्हणायचे की बाईच्या गळ्यामध्ये सोन्याचा पाटा वरवंटा करून तरी बांधला, बाई नाही नाही म्हणणार. काय प्रेम असतं ते वस्तूंवरती त्या बायांचं, भयंकर प्रेम. आणि अलीकडच्या काळामध्ये मुलगी त्या मुलाला पसंत करते, तो नवरा चांगला या काळातला जो पती बाईच्या मुखातून शब्द बाहेर पडला की संध्याकाळपर्यंत ती वस्तू घरात आणून ठेवतो. अलीकडच्या मुलींच्या हिशोबाने तो पती खूप चांगला आहे, एक नंबरचा नवरा आहे. म्हणजे त्याने वस्तू घरात आणली रे आणली की तिला असं वाटतं की आपल्या आयुष्यात सोनं झालं, चांगला मुलगा भेटला आपल्याला. आणि जर समजा बायकोने एखादी वस्तू मागितली, नवरा आणू शकला नाही संध्याकाळपर्यंत घरी, तर बायको लगेच घरी फोन करते माहेरी, आईला म्हणते आई या मुलाशी लग्न केलं माझ्या जीवनाचं तुमच्याकडे आहे काही मन. मला वाटलं महाराष्ट्रामध्येच आहे काय. वा वा वा, बाईचं वाक्य ठरलं असतं तुमच्याशी लग्न केलं आयुष्याचं वाटोळं झालं. एक वस्तू दिली नाही, एक वस्तू, तर माणसं जीवनाचं वाटोळं झालं असं म्हणतात. जीवनामध्ये तक्रारीच आयुष्यभर आहे, तक्रारी. जीवनात समाधान नाही, जीवनामध्ये आनंद नाही आहे. महाराज बोलताय माझ्याकडे पाहा तुम्ही, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडी, या झोपडी माझा. कसं आहे माझं जीवन, भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभु नित्य नाम गावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद या झोपडीत. महाराज बोलले
माझ्याकडे पहा, तुम्ही राहण्याकरता घर चांगलं नाही, माझा खाण्याकरता चांगल्या वस्तू घरामध्ये कोणते पदार्थ नाही आहे, आनंदाला उणीव नाही आहे, कमतरताच नाही आनंदाला. आमच्याकडे सगळं आहे, फक्त आनंद नाही आहे. सगळं आहे, आमचा बँक बॅलन्स पैसा सगळा आहे. आणि ऐका माझं वाक्य पुन्हा एकदा, आनंदी राहण्याकरता पैशाची गरज नसते. पैसा आणि आनंद याचं समीकरण कधी करायचं नाही, याची समव्याप्ती कधी करायची नाही. का? आनंदी राहण्याकरता पैसा महत्वाचा आणि आनंदी राहण्याकरता मनस्थिती महत्वाची आहे, परिस्थिती महत्वाची नाही. मनस्थिती महत्वाची. उदाहरण सांगेन, हे लहान लहान मुलं टाळ घेऊन या ठिकाणी उभी आहे. सगळ्यांकडे पहा तुम्ही, एकदा ऑब्झर्वेशन करा सगळ्यांचं. काय प्रसन्न चेहरे आहे महाराज, किती गोड आहे बघा. मयंक कुठं आहे? मयंक कुठे गेला रे? मयंक कुठं आहे? मग जेवण करण्याकरता होता ना, गेला का मयंक? जेवण्यापुरता होता का? मोहित तू आहे ना, तो कुठे गेला मित्र आपला? बरोबर, आपण सोबत बसलो होतो ना जेवायला, जो बाजून होता तो गेला घरी. बरोबर, काय हरकत. तुम्ही बघा या चेहऱ्यांच्या मुलांकडे बघा, चेहरे यांची किती प्रसन्न आहे, किती आनंदी आहे. मला उत्तर तुम्ही द्या की यांच्याकडे किती पैसे आहे? काय आहे का त्यांच्याकडे? काही फोन पे, गुगल पे काही त्यांना माहिती आहे का? काही काहीच. पण आनंदी किती आहे, किती प्रसन्न आहे. म्हणून तर महाराज देवापुढे प्रार्थना करताना म्हणतात, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. ऐरावत रत्नथोर त्याची अंकुशाचा मार, लहानपण देगा देवा. का म्हणतायत ते? त्याचं कारण असं आहे, लहानपणामध्ये आनंदी राहण्याकरता पैशाची गरज नाही, संपत्तीची आवश्यकता नाही. त्याची मनस्थिती इतकी प्रसन्न असते की त्याचा आनंद कशाने कमी होत नाही, कशानेच नाही. लहान पोरगं किती खेळू द्या, किती पडू द्या, त्याचे पाय दुखत नाही. म्हणतात लहानपणी पोराच्या पायात ताकद असते, तारुण्यामध्ये माणसाच्या पोटात ताकद असते. किती जेव्हा काही खा, काही खा म्हणजे जे पचेल तेच का. किती जेवण केला तारुण्यामध्ये, त्याच्या पोटात ताकद. आणि म्हातारपणामध्ये माणसाच्या तोंडामध्ये ताकद असते, बडबड बडबड किती करा, काही त्यांना फरक पडत. लहान पोराचा आनंद खेळण्याचा पैशाने नाही, त्याची मनस्थिती प्रसन्न असते. आणि असा आनंद प्राप्त करण्याकरता माणसाला काय करावं लागेल? अनेक सत्ताधीश, अनेक श्रीमंत लोक महाराजांकडे गेले, महाराजांचं दर्शन घेतलं, तुकाराम महाराजांचं. त्यांचं घर बघितलं, त्यांची परिस्थिती पाहिली आणि यांना प्रश्न पडला, धक्का बसला आश्चर्याचा. आणि प्रश्न घेऊन त्यांच्याकडे गेले, महाराज आमच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, सौंदर्य आहे, आम्ही एज्युकेटेड आहोत, उच्च शिक्षित आहोत, सगळं आहे महाराज आमच्याकडे, पण आनंद नाही आहे. तुमच्याकडे काहीच नाही आहे. तुमची घरची परिस्थिती पाहिली आम्ही, खाण्याची सोय नाही महाराज तुमची, पण तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पराकोटीचा आहे. हे आनंद असण्याचं गमक, रहस्य सांगा आम्हाला. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत महाराज. Oh
बाबांकरता जोरात टाळ्या उद्या जोरात एकदम. त्या सर्व श्रीमंत लोकांना, सत्ताधीशांना, त्या एज्युकेटेड लोकांना फार मोठा प्रश्न पडला, महाराज आमच्याकडे जे आहे याच्यामधलं तुमच्याकडे काहीच नाही आहे, तरी तुम्ही आनंदी खूप आहात, तुम्ही प्रसन्न खूप आहात, तुमच्या जीवनातला आनंद कमी नाही आहे, आनंदाची उणीव आमच्या आयुष्यामध्ये आहे, कशाने आनंद प्राप्त होईल? महाराज बोलले तुमच्याकडे सगळं आहे पण आनंद नाही. त्याचं महत्वाचं कारण तुम्ही भगवंताचं भजन करत नाही. माझ्या आयुष्यामध्ये काहीच नाही आहे, कन्या भाकरीचे खाणे पण मुखी राम नाम गाणे. भगवंताचं भजन मात्र त्याच्यामध्ये कशाचा खंड नाही माझ्या आयुष्यात. अखंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण नारायण. जो मनुष्य सतत भगवंताचं चिंतन करतो त्याच्या आयुष्यात किती मोठा दुःखाचा प्रसंग आला तरी भगवान परमात्मा त्या नामस्मरणाच्या रूपाने सगळं दुःख हिरवून घेतो. चिंतन चालू आहे. तुमच्याकडे सगळं आहे, येणारा इन्कम फार चांगला आहे तुमचं, फक्त तुमच्या आयुष्यामध्ये भगवंताचं भजन नाही आहे. आणि भगवंताचं भजन नसल्या कारणाने तुमच्या जीवनातला आनंद हा संपून गेला. पैसा आणि समाधान याचं समीकरण नाही, मग भगवंताचं नामस्मरण आणि समाधान याचं समीकरण काय? याचा काय संबंध? भगवंताच्या नामस्मरणाचा आणि आनंदाचा काय संबंध आहे? कारण भगवान परमात्मा म्हणजेच आनंद आणि आनंद म्हणजेच भगवान परमात्मा, हे समीकरण आहे. जसं साखर म्हणजेच गोडी आणि गोडी म्हणजे साखर. दोन शब्द आपण उच्चार करतोय पण त्याचं अस्तित्व एकच आहे. साखर म्हणजेच गोडी आणि गोडी म्हणजे साखर. गोडी साखरेशिवाय राहू शकत नाही, साखर आहे म्हणजे गोडी आहे. पाणी म्हणजेच तरल, लाटा, लाटा म्हणजेच पाणी. अग्नी म्हणजे ज्वाळा आणि ज्वाळा म्हणजेच अग्नी. जसं एखादी महिला काही सामान घेण्याकरता मार्केटला गेली, जातात बायका, आणि बाईचा स्वभाव इतका जबरदस्त असतो, ते धाडस एवढं मोठं असतं. दुकानदाराने एखादी वस्तू जर 100 रुपयाची सांगितली तर 100ची वस्तू 30 मध्ये मागण्याचं धाडस फक्त बाईच करू शकते, माणूस नाही करू शकत. हे तुम्हालाच जमलं फक्त. माणसाची हिंमतच नाही होतं मला. माणूस मागून काय मागणार आहे? 70 करणारा 80 करेल, 90 करेल, संपला त्याचा विषय. हे डायरेक्ट 30. वस्तू 100ची सांगितली समोरच्या माणसाने, डायरेक्ट 30. दादा 30 रुपये. तो म्हणतो नाही ताई जमत नाही, परवडत नाही मला. 30. तो विनंती करतो नाही ताई 10-20 कमी द्या, पण नाही परवडत. 30 1 रुपया सुद्धा नाही वर, 30च. अर्धा तास वाद करते आणि ते 30ला. 1 तास गेला तरी चालेल दुकानामध्ये वाद करण्यामध्ये, पण आणि 30ला. 30 रुपये 1 रुपयावर देणार नाही ती. माणूस सोबत बसतो नवरा तिचा, कधी कधी म्हणतो अगं कशाला वाद करतेस, देऊन टाक 10-20 रुपये कमी कर. बसावं, तुम्हाला काही कळत नाही, तशी नेहमीच म्हणते. तेव्हा तुम्ही का बसा, एकतर माझ्यासोबत येत नका जाऊ तुम्ही किराणा घ्यायला, आणि आलात तर शांत बसत जा, तुम्हाला कळत नाही संसार कसा करायचा, तुम्हाला कळत नाही. एवढे पैसे द्यायचे असतात. अगं पण कुठं वाद करत बसते, किती वेळ झाला, थांबा देते तो 30ला. अगं नाही देणार, थांबा हो तुम्ही का बसा, अर्धा तास थांबा. तो शेवटी नाही म्हणतो. ही म्हणते मग चालले बरं का दादा, मी पुन्हा येणार नाही. नाही ताई जमणार नाही, चला.
नवरा म्हणतो का कुठं जायला परवडते आणि परत यायला परवडते का? ती काय म्हणते अडूच फक्त गेटपर्यंत चालून तर बघा. कुठं क्लास केला बिचारीने काही माहिती नाही आहे. काय अभ्यास असतो बारीकीचा पक्का. अहो चला तर खरं गेटपर्यंत, चप्पल घालण्याचं फक्त नाटक करा. तो म्हणतो त्यांनी काय होईल, तुम्ही चला तर खरं माझ्यासोबत आणि मग बघा चप्पल घालेपर्यंत पाठीमागून आवाज येतो का नाही बघा तुम्ही जरा. चला चला चप्पल घालताना घालते बाई दुकानातून आवाज येतो, ओ ताई बघा आहे का, चला. 30 रुपये 1 रुपये शिल्लक नाही. त्याला असं वाटतं साला आपण एज्युकेटेड झालो, अभ्यास नाही केला कधी आपण. नोकरीवरती लागलो, बाईने कुठे अभ्यास केला काय माहिती. जशी एखादी बाई डबा घेण्याकरता दुकानामध्ये गेली की डबा मागत असताना त्याच्यावरचं झाकण जे असतं ते मागण्याची गरज नाही. डबा द्या म्हटलं की झाकणच्या डब्यावर काय आहे, फ्री आहे. डबा म्हणजे झाकण, झाकण म्हणजे डबा, वेगळं मागण्याची गरज नाही आहे. डबा जसं माणूस जन्माला आला की त्याला जन्म जसं भेटला तसं मरण त्या जन्मावर काय फ्री आहे, घेऊन घ्या. मागण्याची गरज नाही आहे. मरण मागण्याची गरज नाही, मरण जन्मावरती फ्री आहे. कोणाची इच्छा नाही घ्यायची पण ते फ्री भेटतं माणसाला, ते घ्या बसला. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया नामानो नये धनंजया जिया परी. 2 शब्द उच्चार करतो तुमच्या समोर मी नेहमी, साखर आणि गोडी, अग्नी आणि जिवाळा. हे अस्तित्व त्याचं एकच आहे. तसं आनंद म्हणजे भगवान परमात्मा आणि भगवान परमात्मा म्हणजेच आनंद. आनंदाला दुसरी उपमा नाही आहे. देव म्हणजेच आनंद आहे आणि आनंद म्हणजे भगवान परमात्मा. आनंद अद्वया नित्य निरामया, आनंद अद्वया नित्य निरामया, नित्य निरामया, आनंद अद्वया नित्य निरामया, आनंद अद्वया नित्य आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय, आनंद अद्वय नित्य निरामय. समचरण साजी रे देवरी, देह समचरण साजी रे देवरी. आनंद अद्वय नित्य निरामय. भगवान परमात्मा कसा आहे, तो आनंद आहे, अद्वय आहे, नित्य आहे, निरामय आहे. त्याचं स्वरूप हे आनंद स्वरूप आहे. जिथे जिथे भगवान परमात्मा आहे तिथे आनंदच आहे.
आनंद म्हणजे भगवान परमात्मा असतो ना. आणि म्हणून त्याच्या नामाचं हे समीकरण आहे, जो त्याचं नामस्मरण करेल त्याने सदा चित्ता समाधान. त्याच्या सेवेचं ऋण होत असतं. नामस्मरण केल्याने भगवंताच्या डोक्यावर त्याच्या सेवेचं ऋण होत असतं. बारकाईने संदेश सोबत घेऊन जा. सेवा तुम्ही कोणाचीही करा, कोणाचीही, देवाची करा, त्याच्या भक्ताची करा, संतांची करा, ग्रंथांची करा, या मंडपामध्ये चटया उचलण्याची करा, झाडण्याची करा, आईवडिलाची करा, सासू सासऱ्याची करा, दुःखीत कोणत्याही माणसाची सेवा करा. त्या सेवेचं ऋण भगवंताच्या डोक्यावरती होत असतं. आणि ते ऋण फेडण्याकरता देव कोणाला पाठवत नाही, स्वतः तो येत असतो आपल्या घरी त्या सेवेचं ऋण फेडण्याकरता. उदाहरण सांगेल तुम्हाला. पंढरपूर जवळ मंगळवेढा नावाचं गाव आहे आणि तिथे एक रानोबा नावाचे वारकरी राहत होते. सेवा काय होती? श्रीमंताच्या बागेमधले आंबे काढायचे आणि पंढरपूरला देवाच्या दरबारात घेऊन जायचे. अशी सेवा करत असताना एक दिवस एक आंबा भगवंताने खाऊन बघितला, थोडासा चकून पाहिला आणि तो भगवंताचा प्रसाद म्हणून तो आंबा रानोबाच्या झोळीमध्ये पडला. तो प्रसाद म्हणून त्याने घरी आणला, आपल्या पत्नीला खाण्याकरता दिला आणि तेव्हा ठरवलं, जर मला मुलगा झाला तर भगवंताचा प्रसाद प्राप्त झाला म्हणून मुलगा झाला तर मी त्याचं नाव चोखा ठेवेल. कारण तो भगवंताने एक आंबा चोखलेला याच्या पदरात पडला होता. मुलगा झाला, रानूबाने आपल्या मुलाचं नाव चोखा ठेवलं. ऐका, चोखोबारांचं लग्न झालं आणि त्यांना पत्नी प्राप्त झाली सोयराबाई नावांची. एक दिवस राणूबा वारकऱ्याचं जीवन पूर्णपणे थकलेलं होतं. खाटेवरती पडले आहेत ते, त्यांना आता उठता येत नाही, बसता येत नाही, जीर्ण अवस्था आहे. आणि लहान मुलाचं जसं करावं लागतं तसं म्हातारा माणसाचं सगळं करावं लागत असतं. पण ऐका, फरक काय आहे? लहान मुलाचं लोक आवडीने करतात आणि म्हातारा माणसाचं लोक आवडीने करत नाही. हा फरक आहे. उलट ज्या माणसाने घर मोठं करण्याकरता जीवाचं रान केलं, हळाची काळं रक्ताचं पाणी केलं, तो माणूस खाटेवरती पडल्याच्या नंतर घरातले लोक त्याच्या मरणाचीच वाट पाहतात. हेच वाक्य सत्य आहे. त्याच्या जगण्याची वाट कोणी पाहत नसते. ऐका, बारकाई नाही, लक्ष माझ्याकडे असू द्या. राणूबाचं जीवन पूर्णपणे थकलेलं होतं. एक दिवस चोखोबारांच्या वडिलाचं अर्थात राणूबाचा देहधर्म जाग्यावरती झाला. दुर्गंध सुटला, वास यायला लागला. राणूबा वारकऱ्याला त्या उचललं चोखोबारायांनी, एका दगडावरती उभं केलं. आपण जर सोडलं आपल्या वडिलांना तर वडील खाली पडतील अशी अवस्था आहे वडिलांची, जीर्ण अवस्था आहे. कोणी पाणी टाकावं त्यांच्या कमरेवरती? तयाची कांता तयाच सारखी. त्याची धर्मपत्नी सोयराबाई नावाची चोखोबारायांची पत्नी, तिने काही विचार केला नाही. लगेच पाणी घेतलं, आपल्या सासऱ्याच्या कमरेवरती पाणी सोडलं, त्यांना स्वच्छ केलं, नवीन कपडे परिधान करून त्यांना खाटेवरती झोपवलं. एक वाक्य सांगतो पा, बारकाईने ऐका. तुमचा मुलगा जर तुमची सेवा करत असेल म्हातारपणामध्ये तर त्याचा आश्रय बाळगू नका, त्याचा मोठेपणा करू नका. कारण ते रक्त आहे तुमचं, तुमचा मुलगा आहे आणि तुमची सेवा केलीच पाहिजे. हे विशेष नाही आहे. मुलगा जर तुमची सेवा करत असेल तर विशेष नाही. दुसऱ्याची मुलगी तुमच्या घरात सून म्हणून आली आणि जर तुमची सेवा करत असेल तर आभार माना देवाचे, कौतुक करा तिचं. कारण तिचा तुमचा काही संबंध नाही आहे. ती तुमच्या मुलाची पत्नी आहे, ती लग्न केलं, तुमच्या मुलाशी केलं, तुमचा तिचा काही संबंध नाही. तरी तुमची सेवा करत असेल, तुम्हाला ताट वाढून देत असेल तर आभार माना देवाचे, कौतुक करा तिचं की देवाने मला सून नाही दिली, मला मुलगी दिली देवाने. कौतुक करा. केव्हा तरी मनापासून म्हणावं, तिला अंतकरणापासून म्हणावं, बाई तू सून म्हणून आली माझ्या घरी, पण देवाने मला मुलगी रूपाने तुला पाठवलं माझ्या घरी. कौतुक करावं. तर मशीन आहे का ती? तिलाही वेदना होता, तिलाही त्रास होतो, तिलाही दुःख होतं, तिच्याही देहाला खूप वेदना होत असतात. लोकांना असं वाटतं लक्ष्मी आपल्या घरात नाही आली. लोकांची भूमिका अशी आहे, जुन्या लोकांची, सासूची सासऱ्याची, की आमच्या घरात एक मोलकरीण आणून ठेवली, मोलकरीण आणली. त्रास होतो तिला. आई वडिलाच्या लाडात वाढलेली पोरगी, कधी घरात झाडू नाही मारला तिने. तुमचं घर स्वच्छ ठेवण्याकरता मोलकरीण झाली राजा ती, मोलकरीण झाली. तिला स्वतःच्या देहाकडे बघण्याकरता वेळ नसतो रे. लग्न केलं एका मुलाशी, त्या मुलाच्या अवतीभोवती जेवढे काही नातेगोते असतात, सासू सासरा, देर, नणंद, मुलगा मुलगी, सगळ्यांचं करत राहते.
एवढी करते की घरात मोलकरींसारखी वागते, मोलकरींसारखी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिला फक्त कामं असतात. घरातली स्वच्छता, रेखीव चोखीव, टाप टीप हे ठेवण्याकरता तिचं आयुष्य पूर्ण खर्च करते ती. आणि सकाळपासून रात्री झोपेपर्यंत नुसती कामं करत राहते. सांगू पुढे, तिच्या अंगाला 102 ताप आला असतो, 102. तरी मात्र आपलं दुःख कोणाला सांगत नाही रे ती. कारण तिला माहिती असतं, माझ्या घरात जर मी सकाळी उठली नाही तर माझ्या मुलाचा डबा कोण करेल, माझ्या पतीचा डबा कोण करेल. 102 ताप तिच्या अंगाला आलेला असतो, तरी ती पोरगी सकाळी उठते, डबा करते पोराचा. पोराच्या हातात डबा देत असताना पोराच्या अंगाला आईचा स्पर्श होतो आणि पोराला गरम चटका लागतो आईच्या अंगाचा. पोरगं म्हणतं, आई आजारी आहेस ना गं, तुझ्या अंगाला फार ताप आला, गरम चटका लागला मला. आई म्हणते, नाही रे बाळा, गेल्या 1 तासापासून गॅसजवळ उभी आहे ना मी, म्हणून माझं अंग गरम झालं रे. तू काही चिंता करू नको, मला ताप नाही आहे, तुझ्या शाळेमध्ये. स्वतःचा ताप अंगात मुरवते महाराजते, तरी घरच्यांचं सगळं करते. तिलाही दुःख होतं, तिलाही वेदना होतात, तिलाही त्रास होतो. तिचं शरीर आहे. तिने काय तुमच्या घरी सून आल्याच्या नंतर घराचं सगळं करावं, सगळ्यांचं करावं असा काही नियम नसतो. तिने सगळं का करावं? केव्हा तरी आपण तिच्या वेदना समजून घ्याव्या, कधी आपण तिचं दुःख समजून घ्यावं, पण लोक समजून घेत नाही. मी नेहमी सांगेल की सून म्हणून जर तुमची सेवा करत असेल ती देवाच्या आभार मानत चला. चोखोबारांच्या पत्नीने स्वच्छ केलं त्यांना आणि खाटेवरती झोपवलं. राणूबाने आवाज दिला, चोखा तू मला दगडावरती उभं ठेवलं होतं, पाठीमागून माझ्या कमरेवरती कोणी पाणी टाकलं रे बाळा. चोखोबारांनी सांगितलं, बाबा तुमची सून होती, सोयरा होती. अश्रूच्या धारा लागल्या त्यांच्या डोळ्याला. आवाज दिला, सोयरा ये बाई. समोर बसवलं, डोक्यावरनं हात फिरवला, जसे एखादी वडील आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवतात तसा हात फिरवला. सांगितलं, बाई नात्याने सून आहेस माझी. एखाद्या माणसाच्या कमरेवरती पाणी टाकण्याचा अधिकार, सेवा करण्याचा अधिकार त्याच्या मुलीला असतो किंवा त्याच्या पत्नीला असतो. बाळा नात्याने सून आहेस, तरी मात्र माझी एवढी मोठी सेवा केलीस, तुझी व्हायला जाणार नाही. माझा आशीर्वाद आहे तुला. या देहाने रात्रंदिवस सेवा केली त्या पांडुरंगाची, आणि माझा तुला आशीर्वाद आहे. तुझ्या देहाला जेव्हा संकट पडेल, तुझा देह जेव्हा दुःखामध्ये सापडेल, सोयरा माझा आशीर्वाद आहे तुला. तुझं दुःख हरण करण्याकरता या सेवेचं ऋण त्याच्या डोक्यावरती झालं, आणि त्याचं ऋण फेडण्याकरता जगाचा मालक विटेवरनं खाली उतरेल आणि तुझी सेवा करण्याकरता तुझ्या घरी येईल. माझा आशीर्वाद आहे तुला, काळजी करू नको. सासराचा आशीर्वाद खरा ठरला आणि सोयराबाईचं भाडंतमान जवळ आलं. पती गेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहूनला आपल्या बहिणीला आणण्याकरता. मरणासन अवस्था होय, बाळणपणाच्या अवस्था, भयंकर त्रास होतोय, वेदना होत आहे तिला, गडबडा गडबडा लोळती आहे घरामध्ये. भगवंताला काळजी की या सोयरीने माझ्या राणूबाची खूप सेवा केली, आपल्या सासऱ्याची सेवा खूप केली, हिचं सेवेचं ऋण झालं, माझ्या डोक्यावरती फेडावं लागेल. जगाचा मालक विटेवरनं खाली उतरला आणि चोखोबारांच्या बहिणीचं रूप घेतलं आणि दरवाजावरती थांब चोखोबारांच्या बहिणीचं रूप घेतलं, दरवाजी थाप मारली. वहिनी काळजी करू नका, मी आली. भगवंताने किती नीच काम केलं रे.
27 दिवस त्या कर्ममेळा मुलाचं बाळंत धुतले माझ्या देवानी बाळंत. साधा वया भक्ती काज नाही लाज. तुमच्या नामस्मरणाच्या तुमच्या सेवेचं ऋण त्याच्या डोक्यावरती झाल्याच्या नंतर तुमच्या जीवनात जेव्हा जेव्हा दुःखाचा प्रसंग येईल तेव्हा माझा भगवान परमात्मा स्वतः येईल ते दुःख हरण करण्याकरता स्वतः. तुम्ही फक्त त्याची सेवा करणं महत्वाचं आहे, विश्वास असणं महत्वाचं आहे. तुम्हाला कधी तो उपवाशी ठेवणार नाही, कधीच नाही. जर विश्वास असेल ना तो कोणत्याही प्रसंगात परीक्षा घ्या देवाची, तुम्ही कोणत्याही प्रसंगामध्ये तुम्हाला उपवाशी ठेवणार नाही, पण त्याच्यावरती विश्वास पाहिजे. ज्ञानोबा बोलताय तुम्ही वाळवंटामध्ये आहात, भर जंगलामध्ये आहात, खाण्याकरता काहीच तुमची सोय नाही, तुम्हाला भूक लागली, भुकेची वेळ झालेली आहे. देवावरती विश्वास असेल ना तुम्हाला तो उपवाशी ठेवणार नाही. तुम्ही काय करा, माऊली बोलतात 3 दगडं घ्या, चूल मांडा, एका पातेल्यामध्ये काही नसेल तुमच्या आजूबाजूला तर रेती घ्या, वाळू घ्या आणि त्या पातेल्यात पाणी टाकून शिजवण्याकरता ठेवा, झाकण ठेवून द्या. ऐका ज्ञानोबांचा सिद्धांत. देवावरती विश्वास आहे तुमचा, देवाची प्रार्थना करा, देवा आतापर्यंत तुम्हाला कधी उपवाशी ठेवलं नाही, आजही मला जेवण पाहिजे, तुझ्या भरोशावर जीवन जगतोय मी, सतत तुझं नामस्मरण करतोय, मला जेवण पाहिजे. रेती टाकून द्या, त्याच्यामध्ये झाकण ठेवून द्या. 10-15 मिनिटानंतर झाकण काढा. ज्ञानोबा बोलताय त्या पातेल्यात तुम्हाला सुंदर असा भात तयार झालेला दिसेल, सुंदर असा भात. आदनी घातलिया हरळ, माऊली बोलताय हरळ म्हणजे वाळू, रेती. आदनी घातलिया हरळ होय अमृताचे तांदूळ, भुकेची लागे वेळ श्री जगन्नाथ. तुमच्या भुकीची वेळ झाली, तुम्हाला जेवण पाहिजे, रेती टाका शिजवण्याकरता तुम्हाला अमृतासारखा भात तयार झालेला दिसेल, त्याला विश्वास म्हणतात. हा विश्वास असा. माणसाला आयुष्यात काही नाही कळलं तरी चालेल, काहीच नाही कळलं तरी चालेल, देव कळला पाहिजे. जसं लहान बाळक असतं, जन्माला आलेलं नुकतंच पालक, 1 दिवसाचं 2 दिवसाचं जगात आलेलं ते मूल, त्याला काहीच कळत नाही, काही समजत नाही, त्याला नुकतंच जन्म आलं, जगात आलं ती पोरगं, पण त्याला काही जरी कळत नसेल पण त्याला आई कळते, त्याला आईचा स्पर्श समजतो. त्याला काही नाही कळत त्या पोराला, पण त्याला आई समजते. आईच्या कुशीमध्ये त्याला झोपवा, पोरगं आपोआप शांत होते. त्याला माहिती आहे माझ्या आईचा स्पर्श आहे, हिने मला जन्म दिलेला आहे. बाकी कोणत्याही बाईकडे देऊन बघा, शांत नाही होत लेकरू ते. आईच्या कुशीत ठेवा, आईचा स्पर्शाने शांत होते. त्याला काहीच नाही समजत, पण त्याला आई समजते. जिवंत आहे तोपर्यंत समजते, हे नवल नाही आहे. ऐका, त्याची आई जर जगातून निघून गेली तरी त्याला कळतं की माझ्या आईचा स्पर्श आहे. एका बाईने जन्म दिला मुलाला आणि बाळंतपणामध्ये निघून गेली बाई. ती म्हणजे देवाला प्रार्थना असेल माझी या कीर्तनाच्या माध्यमातून की जन्म झाल्याबरोबर कोणाची आई मरू नये, तारुण्यात कोणाचा पती मरू नये, आणि डोळ्यात देखत आपला पोरगा कधी जाऊ नये त्या म्हाताऱ्या माणसाचा आहे भयंकर दुःख, भयंकर दुःख. पै माये पुढोनी बाळक काळे नेता एकुलते एक. मुलाचं दुःखदानं काय असतं हे पचवलं आमच्या बाबांनी, त्या डोळा देखत उदाहरण आहे. पचवलं ते दुःख, खूप भयंकर मोठं दुःख असते. जन्माला आला ते मुलगा आणि आई मरण पावली, आईचं प्रेत समोर बांधलेलं आहे. त्या मुलाला शांत करण्याचा लोक प्रयत्न करतात, आकांत करत रडतंय ते पोरग, जोरजोराने रडतंय ते पोरग. त्या मेलेल्या मुलीच्या आईने घेण्याचा प्रयत्न केला, बहिणीने घेतलं त्या पोराला, आत्याने घेतलं, सासूने घेतलं, सदराने घेऊन पाहिलं. प्रत्येक बाईने थापटून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला त्या पोराला. एका दिवसाचं पोरग आहे, आईचा प्रेत समोर आहे, मुलगा शांतच होत नाही आहे, त्याचा आकांत भयंकर मोठा आहे. आईच्या जाण्याचं दुःख व्यक्त करते ते पोरग, त्याला आई पाहिजे. त्याला दूध पाजण्याचा प्रयत्न केला, बाहेरचं पण दूध पित नाही, शांत होत नाही पोरग. एका जुन्या वयस्कर बाईने सांगितलं एक काम करा, ते तसं शांत होणार नाही, त्याच्या आईच्या प्रेताजवळ ठेवा त्याला. त्या मुलाला आईच्या प्रेताजवळ ठेवलं आणि आईच्या अंगाचा स्पर्श झाला त्या पोराला, पोरग शांत झाला. त्याला कळालं की माझ्या आईचा स्पर्श.
जरी माझी आई जगात नाही आहे, पण आईचा स्पर्श अंगाचा झाला त्या पोराला, पोरग आपोआप शांत झालं. त्याला काही कळत नाही, पण त्याला आईचा स्पर्श कळतो, त्याला आई समजते. तसं आपल्या आयुष्यात आपल्याला काही नाही कळलं तरी चालेल, पण आपल्याला देव कळला पाहिजे, देव कळला पाहिजे. आणि देव कळला ना तुम्हाला, मग तुम्हाला कोणाचीच गरज नाही, कोणाचीच गरज नाही. तो देव चोखोबारांच्या पत्नीचा बाळांतपण करतो आणि 27 दिवस त्या मुलाचे बाळांत धुतो. एवढी सेवा करू शकतो तुमची. सेवेचं ऋण त्याच्या डोक्यावरती झालं की तो असं ठेवत नाही, स्वतः येतो फेडण्याकरता स्वतः. ते ऋणवैपणा देखोनी अंगी, आपुलियाच्या उत्तीर्णत्वा लागी, भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. माऊली बोलताय ते ऋणवैपणा देखोनी अंगी, ऋण झालं आणि भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. या देहाची सेवा करण्याकरता स्वतः देव येत असतो. म्हणून प्रार्थना आहे माझी, सगळं करा पण देवाचं विस्मरण कधी होऊ देऊ नका. देवाचं स्मरण सतत करत राहा, सतत करत राहा. त्याचं कारण आहे देव आपल्या दुःखामध्ये येत असतो. कृष्ण कहने से श्याम कहने से, कृष्ण कहने से तरी जाएगा, पार भव से उतर, पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. बड़ी मुश्किल से नरक मिला है, क्या पता फिर किधर जाएगा. हाथों सेवानी 1 मिनट करता भाव से, बड़े प्रेम से, बड़े भाव से. वो बड़ी मुश्किल से नरक मिला है, क्या पता फिर किधर जाएगा. बड़ी मुश्किल से मिला है, क्या पता फिर किधर जाएगा. कृष्ण कहने से, श्याम कहने से, कृष्ण कहने से तरी जाएगा, पार भव से उतर 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 जाएगा. बोलो कृष्ण भैया लाल की. पार भव से उतर जाएगा, पार भव से उतर जाएगा. हो कृष्ण कहने से तरी जाएगा, पार भव से उतरी जाएगा. माझ्या वचनावरती विश्वास असू द्या. सतत भगवंताचं चिंतन करत राहा. तो भगवान परमात्मा तुमच्या प्रत्येक दुःखाच्या प्रसंगात तुम्हाला बाहेर काढण्याकरता येतो. प्रत्येक दुःखाच्या प्रसंग सेवा केली ना तुम्ही, सेवेचं ऋण ठेवत नाही, तो कोणाचं ठेवत नाही. आणि किती नीच काम करण्याचा प्रसंग पडला तरी तो नीच काम करतो, नीच काम. सखूबाई वारी करता निघून जात आहेत, संत सखूबाई. तर सखूबाईच्या जाग्यावरती सेवा करण्याचं काम, पत्नी म्हणून सेवा केली एका माणसाची, पत्नी म्हणून. पण सखूबाईवर कोणता आळीव दिला नाही. वारी पूर्ण होईपर्यंत 1.25 महिना त्या घरात पत्नी म्हणून काम केलं. पत्नी म्हणून काय करावं त्यांना, नाही लाज धरीत, लाज धरत नाही. त्याची जर सेवा मनापासून करत असाल तर तुमच्या जीवनातला आनंद कधी तो कमी होऊ देत नाही, कधीच नाही. म्हणून महाराज बोलले की माझ्या जीवनामध्ये आनंद असण्याचं कारण, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. महाराज कळलं आम्हाला. आम्ही बारकाईने कीर्तन ऐकलं, तुमच्या बोलण्यावरती इतका परिणाम झाला आमच्या हृदयावरती, डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. फार चांगलं ऐकलं आम्ही. पण तुम्ही म्हणताय चित्ताला समाधान आहे, चित्ताला समाधान आहे. हे चित्त नेमकं कुठं आहे? आम्ही एज्युकेटेड झालो, उच्च शिक्षित झालो, विज्ञानाचा एवढा अभ्यास केला, या देहात चित्त कुठं आहे दिसलं नाही आम्हाला अजून. ज्या चित्ताला समाधान झालं ते चित्त आहे कुठं? अरे विज्ञानाची प्रगती प्रचंड झाली, पण विज्ञान अजून हे सिद्ध नाही करू शकलं की मनुष्याच्या देहामध्ये चित्त कुठं आहे. अजून नाही सिद्ध झालं. विज्ञान प्रगत खूप झालं. इथला माणूस अमेरिकेतल्या माणसासोबत फेस टू फेस बोलू शकतो. इतकं सुंदर प्रगती आहे विज्ञानाची. काय प्रगती आहे.
पूर्वीचं लग्न जुळलं मुला मुलीचं की त्याच्यामध्ये काही अंतर असलं 2-4 महिन्याचं तर मुला मुलीची गाठ भेट नाही. अलीकडची प्रगती विज्ञानाची लग्न होईपर्यंत 2-3 महिन्यामध्ये गॅप असला तर मुलगा मुलगी फेस टू फेस बोलू शकतात. काय प्रगती आहे विज्ञान. प्रगती आहे. चांगले दिवस आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, काही हरकत नाही. प्रगती. तुम्ही शेगावला जर आलात ना, काय प्रगती आहे महाराज संस्थांची. काय प्रगती. माणसं कितीही उद्या जेवण करण्याकरता कितीही उद्या स्वयंपाक कमी पडत नाही. अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे सदा. का इतका स्वयंपाक तयार होतो कसा, कधी आठवणी जाऊन बघा. अशी मशीन तयार झाली विज्ञानाने केली महाराज की गव्हाचं पीठ टाकलं, पाणी टाकलं की लगेच चपात्या बाहेर पडतात. काही कमी पडत नाही. लगेच 2 मिनिटात हजारो लोकांचा स्वयंपाक तयार होतो. फक्त गव्हाचं पीठ टाकून द्या, पाणी टाकून द्या. उंडा आतमध्येच तयार, आतमध्ये चपात्या तयार, बाहेर पडतात. आता विज्ञान अजून एक मशीन तयार करते आहे. माणूस आला की टाकून द्यायचा मशीनमध्ये, जेवण करून बाहेर पडला पाहिजे. काही सांगता येत नाही त्यांचं काय असेल. संस्थान शेगावचं काय कौशल्य करेल काही सांगता येत नाही. व्यवस्थापन कौशल्य फक्त शेगाव संस्थानला. अरे नुसतं महाराष्ट्राने नाही, नुसतं गुजराती नाही तर संबंध विश्वाने ज्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचा आदर्श घ्यावा असं एकमेव संस्थान श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव. महाराज कचरा दिसणार नाही, कचरा काळी दिसणार नाही तुम्हाला. इतकी रेखीव चोखीव टाप टीप दर्दी गर्दी शिस्त शांतता असते तर माझ्या बाबाच्या दरबारामध्ये. दरबार में बंसी वाले के, दरबार में गजानन बाबा के, दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया के सताए लोग यहाँ, दुनिया के सताए लोग यहाँ गले से लगाए जाते हैं, दरबार में गजानन बाबा के. इतका सुंदर दरबार. प्रगती आहे विज्ञानाची. पण विज्ञान अजूनही सिद्ध करू शकलं नाही की देहामध्ये चित्त कुठं आहे, मन कुठं आहे. सिद्ध नाही झालं. अंतकरण चतुष्टय म्हणतात त्याला. मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतकरणाचे 4 भाग आहे. जेव्हा मनन करता ये अंतकरण तेव्हा त्याला मन म्हणतं. जेव्हा चिंतन करता ये अंतकरण तेव्हा त्याला चित्त म्हणतात. जेव्हा अहंपणा जागृत होतो त्याला अहंकार म्हणतात. आणि संकल्प विकल्प करतं हे अंतकरण तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. पण हे 4ही विकल्प दिसत नाही, अदृश्य रूपाने आहे. हे अध्यात्माने सिद्ध केलेलं आहे. महाराज बोलले तर चित्त अदृश्य रूपाने माझ्या अंतकरणामध्ये आहे आणि त्या अंतकरणात समाधान प्राप्त झालं भगवंताच्या नामस्मरणाने. आणि काय केलं आम्ही, त्या नामस्मरणाचे, त्या समाधानाचे, त्या सुखाचे अलंकार तयार केले आणि आमच्या गळ्यामध्ये धारण केले. महाराज वर्णन करतात.
कीर्तन सर्वांगरता. अमोल महाराज फार सुंदर वातावरण आहे, फारच गोड आहे. तुम्ही फार सुंदर नियोजन केलं. स्वर्गातले गंधर्व कसे गातात कसे वाजवतात आम्ही पाहिलं नाही. स्वर्गामध्ये गंधर्व गातात वाजवतात आम्ही पाहिलं नाही. पण ते स्वर्गातले गंधर्व कसे गात असतील कसे वाजवत असतील हे इथल्या मंडपात जे गायक वादक आहे यांच्याकडे बघून असं म्हणावं लागतं की स्वर्गातले गंधर्वच गातात आणि वाजवतात. अमोल महाराजांचा मृदंग आहे, टाळ मृदंगाचा नाद, गजानन बाबांच्या कलेचा आविष्कार, माऊली महाराज, सुंदर अतिशय वातावरण, अतिशय आनंदाचं आहे. मी धुन्नकर मंडळीला खूप धन्यवाद देईन की कोंडाजी बाबांचे संस्कार तुम्ही महाराष्ट्रात तुम्हाला भेटले इथे बाळकडून आणि त्या भागातून संस्कार घेऊन तुम्ही या ठिकाणी आले. आज कोंडाजी बाबा वैकुंठामधून इतका आनंद व्यक्त करत असते. गड्याकडे हो, तुम्हाला संस्कार देऊन गेलो मी जुन्नर तालुक्यामध्ये, पण ते संस्कार तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्ये घेऊन गेले त्याचा आनंद व्यक्त करत असतील. फार महाराज बोलले त्या सुखाचे अलंकार आम्ही गळ्यामध्ये धारण केले. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. आता जीवनामध्ये दुःख कशाचे नाही आहे, आनंदच आनंद. आनंदाची कमी नाही, उणीव नाही, कमतरता नाही. आनंदाची एकदा आपण श्रवणी सुंदर असं भजन करायचं आहे आणि उरलेल्या 10-15 मिनिटामध्ये आपण थांबणार आहोत. मोठे प्रमाणे एकदा भजन करायचं आहे. श्रवणी हात वर करा 2 मिनिटं करता आणि माझ्या टाळीकडे बघा, माझ्या लक्ष द्या माझ्याकडे. मी वाजवेत त्याप्रमाणे फक्त टाळी वाजवायची आहे. टाळ मृदंग कोणीच नाही, फक्त टाळीकडे लक्ष द्या. क्या बात है. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा
काही बाबा क्या बात आहे आपण महाराज प्रसंगाचे आर्य प्रसंग सगळा चांदमणी प्रसंग विचारात अमोल महाराज महाकाळ हरी बोल आपकी आनंद की जय हो क्या बोल रहे अमोल महाराज ताली 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 आवाज एक अमोलासाठी जोरा केला जोरा देता क्या बात आहे. कीर्तन झाल्यावर कोणी तर दुष्ट काढा त्यांची नजर लागेल त्यांना होते का. फार सुंदर अतिशय गोड पावल्या खेळल्या सगळे त्यांना मनापासून धन्यवाद. तुम्हालाही धन्यवाद. बहुसंख्येने उपस्थित झाला माझ्या माता भगिनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. इथे काय कमी करणार आहे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात पुढे. आणि आता तर तुम्हाला आमच्या महाराष्ट्रात इकडे काय महाराज बोलतायत त्या सर्व सुखाचे अलंकार आम्ही धारण केले. गड्यामध्ये धारण केले आनंदाचे अलंकार सुखाचे अलंकार. आपण दागिन्याचे तयार करतो सोन्याचे तयार करतो आणि सुखाचे अलंकार गड्यामध्ये घातले आणि म्हणून ते अलंकार गड्यामध्ये असल्या कारणाने आनंद निर्भर डुलत असो. महाराज बोलतायत त्या आनंदाच्या वातावरणात आम्ही महाराष्ट्रात आहो का गुजरातमध्ये आहो काही फरक पडत नाही. आम्ही कोणत्या देशात आहो कोणत्या विदेशात आहो काही फरक पडत नाही. कोणत्या जागेवरती आहो आम्हाला काही फरक पडत नाही. कारण आमची अवस्था अशी झाली ती विधेयी अवस्था निर्माण झाली त्या नामस्मरणामुळे. आता आमच्या अवस्थेला आम्ही भानावर नाही देहावर नाही अशी आमची अवस्था. नामस्मरणाचा परिणाम अभंगाचं तिसरं हंस परमहंस अवलिया विदेही अशा अनेक अवस्था आहे महात्म्याच्या. संत गजानन महाराज हे परमहंस अवस्थेमध्ये पोहोचलेले महात्मे. अवस्था असते महात्म्यांच्या विदेही अवस्था प्राप्त झाली. आम्हाला म्हणजे देहाचं भान नाही. घरी आल्याची विदेही अवस्था आहे की कुठे पडले गटावर पडले त्यांना भान नसते. देहाचा विषय आमदार विषय करून जातात त्यांना भान राहत नाही. देहाचा विदेही अवस्था होण्याकरता नामस्मरण